नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण देशामध्ये सूर्य आग ओकतोय. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट आहे. देशातील बहुतांशी भागामध्ये कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतोय. कडक उन्हामुळे घराबाहेर पडणं देखील कठीण झालंय. त्यामुळे लोक आता पावसाची तीव्रतेनं वाट पाहत आहेत. अशातच आता दक्षिण पश्चिम मान्सूनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेपूर्वी भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची मोठी शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट यांनी मान्सूनबाबत एक अहवाल जारी केला आहे. यानुसार मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर उत्तर भारताच्या दिशेनं पुढे सरकेल. त्याआधी अंदमान आणि निकोबार बेटांवरती मान्सून 18 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर तो केरळमध्ये 25 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मान्सून लवकर येण्यामागे अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असणं हे एक कारण आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलमुळेही पाऊस लवकर पडण्याची आणि मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा देखील मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागानं 2026 मध्ये भारतात मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली होती. IMDच्या मते जून ते सप्टेंबर या दक्षिण पश्चिम मान्सून हंगामामध्ये देशभरामध्ये पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 95 ते 90% राहू शकतो. यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसांमुळे घराचं आणि शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. तर राज्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता जाणवत असल्याचंही समोर आले. तर मग पाहूयात आता पूर्ण दिवसभरामध्ये किंवा मग कशा पद्धतीनं मान्सून शेतकऱ्यांना दिलासा देतोय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.